समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली आणि आज पुन्हा नागपूर शहरात स्वतंत्र विदर्भ राज्य झालाच पाहिजे याकरिता आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान लाखोच्या संख्येने लोकांची गर्दी पाहायला मिळाली आणि जोपर्यंत सरकारचे डोळे उघडत नाही तोपर्यंत हा मोर्चा असाच सुरू राहणार असे वक्तव्य करण्यात आले। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जी 100 वर्षापेक्षा जास्त जुनी असलेली मागणी आहे त्याकरिता आजचा हा मोर्चा आहे आणि सरकारची डोळे उघडेपर्यंत हा मोर्चा चालत राहील। सरकार जर शांततेच्या मार्गाने ऐकत नसेल तर मग या सगळ्या संदर्भामध्ये कायदा हातात कसा घ्यायचा हे सगळं आमच्या यांना माहिती आहे। आता सध्याच्या घडीला म्हणजे काय म्हणतो त्याला महात्माजींनी जसं म्हटलं होतं सर्व या मरो, ही स्थिती सरकारची सध्या आलेली आहे आणि आता हे 3 कुबड्यांवर चालणारं सरकार हे जाण्याच्या मार्गावर आहे। नवीन आलेल्या सरकार समोर आम्ही आमच्या मागण्या ठेवूया। जो आंदोलन किया है ये आंदोलन विदर्भ राज्य के लिए, स्वतंत्र विदर्भ राज्य के लिए। आप लोग जो पब्लिक देख रहे हो आज लाखों की संख्या में पब्लिक आई है। अगर हमको हमारा विदर्भ राज्य नहीं मिलता है तो ये विदर्भ की जनता, ये जो जनसंख्या है ये आक्रामक आंदोलन करेगी और ये आक्रामक आंदोलन हो सकता है। किस तरह से आज यहाँ की जनता हम लोगों ने निश्चय प्रण लिया है कि हम जाकर के अपना विदर्भ का जो झंडा है वो विधान भवन पे हम उसको फड़काएंगे। तो आज हम ये विधान भवन में फड़का के रहेंगे, ये हम सब ने प्रण लिया है। कैसे आंदोलन करेंगे? अभी ये आंदोलन जो है ये आंदोलन तीव्र आंदोलन हो सकता है। अगर विदर्भ राज्य हमको नहीं मिला तो आंदोलन तीव्र हो सकता है, क्योंकि यहाँ के आमदार खासदार सबने हमारे देश की जनता को, सिर्फ भोली वाली जनता को लूटा है। रोशन